प्रणिती शिंदे आता संसदेत पोहोचल्यामुळे त्यांच्या शहरमध्ये या मतदारसंघाचा दावेदार कोण ही चर्चा आता जोर धरू लागली आहे। पाहूयात एक विशेष वृत्तांत। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी यंदा बेरजेचं राजकारण अवलंबलं। यातून शहर मध्यमधील कामगार वर्गाची संख्या लक्षात घेता माकपला जवळ करण्यात आलं, तर इथून मोठं प्राबल्य असणारा MIM देखील मैदानात उतरला नाही। आता प्रणिती शिंदे लोकसभेच्या सदस्य आहेत, तेव्हा मग शहर मध्यचा दावेदार कोण अशा चर्चा पाहायला मिळतात। लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडी राज्यात अधिक भक्कम झाली आहे। विधानसभा निवडणुकीतही ही आघाडी कायम असणार आहे। शहर मध्यवर पूर्णपणे तसा काँग्रेसचा दावा असणार आहे। या पक्षाकडूनही इथून इच्छुक आहेत। असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत माकपाचं मिळालेलं सहकार्य आणि MIMनं राखलेली सकारात्मक भूमिका हा विषय येतो। शहर मध्यमध्ये घातलेली बेरीज कायम राखताना हा मतदारसंघ काँग्रेस स्वतःकडे राखते की माकपा अथवा MIMचा पर्याय निवडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी प्रणिती शिंदे या लोकसभेत पोहोचल्यानं या दोन्ही पक्षांची दावेदारी सध्या चर्चेला येते।